नमस्कार, मी विलास आठवले. मी पुण्यामध्ये आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील जी जागा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच गिरीश बापट यांनी प्रचार सुरू केला आहे. गिरीश बापट हे संसदीय कार्यमंत्री आहेत विधान सभेचे आणि खूप 5 वर्ष त्यांनी चांगला कारभार केला आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचं चांगलं ट्युनिंग जमलं आहे आणि आता सगळे कार्यकर्त्यांबरोबर ते चर्चा करतात की लोकसभा कशी ताब्यात घ्यायची. बापटजी, आपलं स्वागत. अनिल शिदोरी आहे, माजी खासदार, गोगावले साहेब शहराध्यक्ष भाजपचे. मला हे सांगा, सुरुवात झाली आहे प्रचाराला आता? हां, आम्ही आता प्राथमिक अवस्थेत सर्व आमच्या मतदारसंघांच्या बैठका, भेटीगाठी, सगळं नियोजन वगैरे हे केलं आहे आणि आमचा प्रचार सुरू झाला आहे आता. पण काय मुद्दे घेऊन जाणार मला 5 वर्षात सांगा. पुढे आपण जर विचार केला, मुद्दे 2च आहेत. एक, केंद्र सरकार म्हणून माननीय पंतप्रधान मोदीजींनी एक ऐतिहासिक सगळी कामं जी केलेली आहेत ती लोकांना माहिती आहेत, पण पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या योजना, लाभार्थी ह्या सगळे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत. आणि जसं केंद्रात केलंय तसंच राज्य सरकारमध्येही देवेंद्रजी फडणवीसांनी खूप अगदी जलयुक्त शिवारपासूनच्या योजना आहेत ज्या सामान्य माणसाला फायद्याच्या आहेत त्याही केल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही सरकारांची कामगिरी हा आमचा प्रमुख विषय आहे, मुद्दा आहे आणि तो आम्ही लोकांच्याकडे घेऊन जातो की किती मोठ्या प्रमाणावर विकास केला, नियोजन केलं, कामं केली आणि ती आता सांगण्याची वेळ आहे. कारण 100 योजना यशस्वी केल्या त्या दोन्ही सरकार. 100 योजना, पण विरोधक म्हणतात एकही फक्त आश्वासनच आहे आणि योजना पूर्ण होतच नाही. विरोधक ह्याच्यापेक्षा काय म्हणतात? रोजगार नाही मिळाला, ते म्हणतात रस्ते नीट नाही झाले, फक्त कामं. आता तुम्ही पुण्यामध्ये घ्या, पुण्या मेट्रोचं काम फक्त पुढे गेलंय, बाकी काही झालं नाही असं त्यांचं म्हणणं. असं आहे, नॅशनल हायवेची कामं चालली आहेत, PMRDच्या माध्यमातून कामं चालली आहेत, पालखी मार्गाचं काम आता चालू आहे, जागा ताब्यात आम्ही घेतलेली आहे. 24/7ची योजना ती आमची आता चालू आहे, कचऱ्याचे प्रकल्प चालू आहेत. असं झोपेचं सोंग घेतलेल्यांना आम्ही जागच नाही करू शकत, पण आम्ही काय करतो हे पुणेकरांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पुणेकर भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महाआघाडीच्या मागे उभे राहत आहेत. बापट साहेब, मला हे सांगा की तुम्ही एवढे तरुण कसे आहात? म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही त्याची प्रतिक्रिया देता. म्हणजे काल एक काहीतरी भाषणामध्ये बोलताना तुम्ही हे बघता तर मी पण बघतो, माझं लक्ष आहे हे, म्हणजे ही एनर्जी येते कुठून तुम्हाला? एनर्जी नाही आहे, राजकीय जीवनात काम करताना चारी मोहऱ्यावर लक्ष ठेवावं लागतं. मला माहिती मिळत असते, मुळात प्रत्येक विषयाचा अभ्यास आहे, ती माझी सवय आहे लहानपणापासून. बारीक विषय असतील आणि त्याच्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो, एकट्या पुणे शहरात आणि जिल्ह्यात 60,000 कोटी रुपयाची विकासाची कामं चालू आहे. 60,000 कोटी रुपयाची. त्यात एकट्या मेट्रोचीच कामं 25-30 हजार कोटी रुपयाची. नॅशनल हायवेची पहिली झाली असं का म्हणतात? पहिली झाली तर झाली, असं पुढे आहे का की ही पहिली ही दुसरी? आमचं काम प्रगतीपथावर आहे. हे काम काही पत्त्याच्या बंगल्यासारखं नाही आहे. पिलर्स उभारायचे आहेत, फाउंडेशन आहे, टेक्निकली साऊंडच काम करणार. आम्ही काही निवडणुका आल्या म्हणून असं घाई करत काहीतरी मेट्रो चालवणार नाहीये. पुढं 100-150 वर्ष मेट्रो टिकणार आहे. त्यामुळे आता अर्थ एक ट्रेड आहे. काल म्हणजे नरेंद्र मोदीने एक भाषण केलं, म्हणजे देशाला संबोधित केलं की जे सॅटेलाइट आहे ते उडवण्याची ताकद शक्तीमध्ये आलेली आहे आणि आता भारत हा 3ऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रशिया, नंतर जर्मनी आणि 4थ्या क्रमांक अमेरिका आणि चीन. तर या 3 नंतर आता 4था भारत शक्तिशाली झाला आहे. पण हे काम तर काँग्रेसने केलं आहे, सुरू केलं आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, जे मुख्यमंत्री होते POM मध्ये ते होते. चव्हाण काय किंवा मागचं काँग्रेस इतकी वर्ष लागत होती का? आज अंतराळामध्ये महासत्ता म्हणून काम करण्याचा हा विषय आहे की ज्या सॅटेलाइटच्या माध्यमातून हेरगिरी होऊ शकते, देशाचे नकाशे काढू शकतात, इतर माहिती येऊ शकते. ते जर देशाला विघातक असेल तर ते पाडण्याचं क्षेपणास्त्र आणि त्याचं तंत्रज्ञान हे विकसित करण्याकरता नरेंद्रजी मोदी आणि हे शास्त्रज्ञांचं काम आहे. पण त्यांना प्रोत्साहन दिलं. मागच्या 50 वर्षात का नाही झालं? ह्याच 5 वर्षात कसं झालं? त्याच्यात मूळ हेतू असा आहे की ही करण्याची जिद्द आहे, इच्छा शक्ती आहे. आधी काँग्रेसच्या सरकारने केली, पण ती पूर्ण नाही झाली. 2012ला हे सगळं काँग्रेसच्या सरकारने करून ती पूर्ण नाही झाली. त्यांनी 50 वर्षापासून कामं चालूच आहेत. त्यांच्या काळापासून धरणाची कामं 2012-13 साली आपण न्यूजमध्ये पण आले, पेपरमध्ये पण आले की सारस्वत म्हणून जे DRDOचे प्रमुख होते त्यांनी असं सांगितलं की हे मिशन करण्यासाठी त्यावेळच्या UPA सरकारने परवानगी दिली नाही.
मग तोच मुद्दा तोच आहे. नाही नाही हे बघ, ऐका ना, ऐका. काँग्रेस असं म्हणतंय की ही सगळी तयारी झाली होती, फक्त टेस्ट करायची की नाही करायची हा राजकीय निर्णय होता, तो आम्ही नाही दिला. याचा अर्थ होत नाही की हे सगळं मोदी सरकारने केलंय. 100% हे मोदी सरकारने केले. परवानग्या द्यायला 6 वर्ष लागतात का? देशाच्या संरक्षणाचा विषय आहे आणि एकीकडे परवानगी द्यायची नाही, शास्त्रज्ञांना दाबून ठेवायचं आणि दुसरीकडे जेव्हा फटाफट निर्णय घेतले देशहिताचे तेव्हा मग श्रेय घेण्याकरता भांडत बसायचं. हा काँग्रेसचा वेळकाढूपणा आहे, ढोंगीपणा आहे. प्रचाराचे त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत आणि त्यामुळे हे अशाच पद्धतीनं सांगत राहणार. मग मला सांगा की भाजपला बहुमत मिळेल असं तुम्हाला वाटतं? 100% ताकद वाढली असं वाटतं? हो. 5 वर्षात प्रचंड ताकद वाढली. मग दुसऱ्या पक्षाचे उमेदवार तुम्ही का घेता? हे राजनीती आहे, होऊ शकतं त्याच्यात. तिथल्या उमेदवाराची तक्रार नाही तर तुमची तक्रार असण्याचं काय कारण आहे? नाही, लोकांची तक्रार आहे. लोकांची विरोध तुम्ही बघा, साहेब, लोकांची विरोधक काही आहेत, ते तक्रार म्हणतात नाही. की भाजप साधन आमच्याकडे सुचिता मानणारा उमेदवार पक्ष आहे. नाहीत. भाजप पार्टी निवडणुकीत difference निवडून आहे. येणं हा सक्षम उमेदवार क्रायटेरिया आहे. होत असतं, घेत असतात. याच्या आधी काय काँग्रेस काही वाटत नाही. वाटेचं काय त्याच्यात? निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते निष्ठावानांची नाराज काळजी झाले करू नका, ते निष्ठेनेच पक्षाचं काम करत आहे. तरी रणजितसिंग मोहिते पाटील, सुजय विखे पाटील, 2-4 उदाहरणं असतात, त्याच्यात काय फरक पडतो? मग तुमचा पक्ष काँग्रेसच्याही काळात असंच झालेलं आहे. तुमचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स असं कसं म्हणताय? आहेच, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर वैचारिक बैठक, कार्यकर्त्यांची ताकद, विषयाचं ज्ञान, त्याचं संघटन, खालच्या स्तरापर्यंत जाणं हे केवळ संघटना असल्यामुळेच आम्ही करतो. दुसरा एक प्रश्न आहे की चौकीदार म्हणून प्रत्येक जण आता बोलतोय. मग आधी चायवाले होते, आता चौकीदार झाले, आता पुढच्या वेळेला काय होणार असं लोक म्हणतात. चौकीदार बनण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही विकास पुरुष म्हणून विकास पुरुष म्हणून तर त्यांचं नाव इतिहासात अजरामरच होणार आहे. पण शेवटी त्या वेळेला आपण जे करतो म्हणजे त्याने काय भूमिकेत घेतलं की मी राजा नाही आहे, मी याचा मालक नाही आहे, मी विश्वस्त आहे, मी चौकीदार आहे. म्हणजे काय तर या सगळ्या देशाची समाजाची रक्षणाची जबाबदारी जशी चौकीदाराची असते तशी देशाच्या रक्षणाची प्रगती जबाबदारी माझी आहे. इतक्या व्यापक अर्थाने चौकीदार हा शब्द वापरला. आता कोणाला त्याची चेष्टा करायची असेल तर करू दे, आम्हाला काही वाटत नाही त्याच्यात. रोजगार मिळाला नाही असाही आरोप करतात. असा आहे, रोजगार 5 वर्षात महाराष्ट्रात आणि केंद्रात किती रोजगार? आता नॅशनल हायवेची जिथे जिथे कामं चालली आहेत, स्टेट हायवेची जिथे जिथे कामं चालली आहेत, धरणांची जिथे जिथे कामं चालली आहेत, वेगवेगळे मोठे प्रकल्प होत आहेत, तिथे काय कोण काम करते? रोजगार नाही तर माणसंच काम करतायत ना. पण मी मगाशी म्हटलं तसं हे केवळ ढोंग आहे, हे काढायचे मुद्दे आहेत. मोठ्या औद्योगिकरण वाढलंय, अनेक नवीन कंपन्या आल्यात, त्याच्यात कामाला जी लोक जात आहेत म्हणजे रोजगार नाही मिळाला त्यांना. त्यामुळे रोजगार हा हे खरं आहे की बेकारी 100% कधीच हटत नाही, अगदी श्रीमंत देशात देखील आहे. पण आपल्याकडे अधिकाधिक लोकांना रोजगार देण्याच्या संदर्भात ज्या शासनाच्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी केल्यावर चांगल्या प्रमाणावर रोजगार वाढलेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त आश्वासन देतात, गाजर मला तुम्ही आकडेवारीच देत नाही आणि तुम्ही असं रोजगार बोलू मिळाला नका. चला एक तुम्ही सांगा, विरोधकांचं असं तुम्ही मला एक तुम्ही मला आकडेवारी सांगा, मी लगेच दुसरी सांगतो. महाराष्ट्रामध्ये जो रोजगार आहे तो 4%नीही वाढला नाही अशा प्रकारचे रिपोर्ट. हे साफ खोट आहे. महाराष्ट्रातला रोजगार 20%च्या वर वाढलेला आहे. याच्या नोंदी आहेत, कामं मिळत आहेत, नवीन फॅक्टरी चालू झाल्या आहेत, नवीन प्रकल्प चालू झालेत. त्याच्यावर कोण काम करतंय? माणसं नाही करत आहेत, म्हणजे त्यांना काम नाही मिळालं, मग त्यांचा रोजगार नाही वाढला. ही आकडेवारी आहे सगळी. आणि म्हणून साहेब आता बोलायला काही मुद्दे नाहीत, केवळ मोदीजींवर टीका करायची, आपला नाकर्ते पण लपवायचं. आणि आज देश एका वेगळ्या दिशेने प्रगतीकडे जात असताना आपल्या अस्तित्वाची लढाई आहे म्हणून खोटे आरोप करायचे. आम्ही तर त्यांना बांधलेलंच नाही उत्तर द्यायला, आम्ही समाजाला बांधलेलं, आम्ही समाजाला उत्तर देणार की नाही? लोकांच्या पुढे प्रश्नच नाही आहे. हे प्रश्न मुद्दा म्हणून खोटेपणाने निर्माण केले जात आहेत. बापटसाहेब, आता तुम्ही 42 होतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आता 43वी जागा तुम्ही बारामती पाहिली आहे. बारामती तुम्ही जिंकणार 100%. बारामतीकर असं म्हणतायत की जो सर्जिकल स्ट्राईक आहे तो UPA सरकारने केला होता आणि त्याचं श्रेय मात्र घेतलं नव्हतं, ते घ्यायचं नसतं. मी मगाशी आणि ते म्हणतात की सर्जिकल स्ट्राईक हा विरोधी पक्षाने सजेस्ट केला म्हणून तो झाला. मला सगळ्यात दुर्दैव आणि दुःख याचं आहे की देशाच्या संरक्षणाचे विषयी आपण राजकारणाचे करू लागलो. हे दुःख आहे. तुम्ही करताय की आम्ही नाही, त्यांनी सुरू केलं. आम्ही रक्षण नाही करायचं. तुम्ही नाही करत. बाहेरचे लोक आपल्या अंगावर जाऊन आले, मोदी करत नाही, अजिबात करत नाहीत. आम्ही आमचं कर्तव्य करतोय आणि म्हणून ते लोकांना सांगतोय. त्याचं यांना राजकारण वाटत असेल तर त्यांना लाख लाख भले. शरद पवार सारखे जे संरक्षण मंत्री होते
त्यांच्या विधानांना गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नाही? ते गंभीरपणे बोलले तर गंभीरपणे घेऊ, ते राजकारण करून बोलले तर नाही घेणार. आणि मोदी जे आहेत त्याची दखल घ्यायला केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, देश पातळीवरचे अमित शहा आहेत, आमचे सगळे आहेत, लोक घेत आहेत ते. दुसरा की आणखी एक महत्त्वाचा जो लोकसभेच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला येईल, विरोधी पक्ष असं म्हणतोय की कर्ज माफी जी आहे ती मात्र भाजप सरकारला देता आली नाही. ती कर्ज म्हणजे कर्जमुक्ती जी आहे ती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मिळाली नाही. 56 लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवर बँकेत जाऊन बघा, आमच्याकडे जिल्हाशहा याद्या आहेत, त्याच्यात 1.5 लाखापर्यंतचं कर्ज, नंतर तो कुटुंबाचंही कर्ज त्याच्यात ऍड केलं. मी तुम्हाला सांगतो ना की साहेब, ज्याला काही करता येत नाही ना तो केलेल्यावर टीका करतो, तोच प्रकार आहे. पीक विमा योजना घ्या, शेतमालाला हमी भाव द्या. का नाही स्वामीनाथन कमिटीची यांनी अंमलबजावणी केली एवढे वर्ष, आज आम्ही सुरू केली. शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याकरता मार्केटिंग कोणी सुरू केलं? 68 लाख शेतकऱ्यांना 14 जिल्ह्यात आम्ही 2 आणि 3 रुपयात धान्य देतोय. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून दोन्ही सरकारनी याच्यात काम केलंय. ह्यांच्या काळात करता नाही आलं साहेब. 8,000 कोटी रुपये वाटले, 72,000 वाटले, 400 कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली. त्यावेळेला विखे पाटीलच कृषी मंत्री होते, विधानसभेत त्यांनी माझ्याच प्रश्नाला उत्तर दिलं. आज इथे तर आता 100% सोनं आहे, बँकेतच पैसे जमा होत आहेत. ते राजीव गांधी साहेबांनी सांगितलं ना की रुपयातले 15 पैसे, इथं 100च्या 100 पैसे बँकेत जमा होत आहेत. त्यामुळे प्रश्नच नाही आहे. पण शेतकरी समाधानी असं तुमचं म्हणणं आहे? असं आहे की आज इतके वर्ष पेडलेला हमी भाव नाही, शेतकरी इतके वर्ष पेडलाय, शेती ही अजून आपल्याकडे पावसावर आहे. 50 वर्ष यांनी राज्य करून आपण 18% वर गेलो नाही, जे आता आम्ही 25% वरती जातो. आणि त्यामुळे शेताला पाणी नसेल. किती प्रकल्प ठेवले हो, शेकडोनी. 100 कोटीचा प्रकल्प आता 2,000 कोटीवर गेला. कोण याला कारणीभूत आहे? काँग्रेस सरकार कारणीभूत आहे. का नाही कॅनॉल केले? का नाही पाण्याचे प्रश्न सोडवले? का नाही शेतकऱ्यांना हमी भाव दिला? शेतकरी हा कधीच त्यांना केंद्रबिंदू नव्हता, जो मोदी सरकारने देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि मी तुम्हाला सांगतो 50 वर्षात शेतकऱ्यांकरता कोणी केलं नाही तेवढं आमच्या सरकारने. आणखी एक महत्त्वाचा शेतकऱ्याचा विषय निघाला म्हणून, सिंचनाच्या संदर्भात अनेक प्रकारचे आरोप तुमच्यापासून गिरीश महाजन असतील, मुख्यमंत्री स्वतः एकनाथ खडसे यांनी 5 वर्षापूर्वी केले होते. अजितदादा पवार त्यावेळेला मंत्री होते, सुनील तटकरे होते. यांच्यावर सिंचनाच्या संदर्भात कारवाई झाली नाही, फक्त बोलाचीच कडी ठरवली. साहेब, न्यायालयीन प्रक्रिया आहे, 5 वर्ष लागतील. असेल न्यायालयीन प्रक्रियाचं पुरावे घेऊन जाणारे मी सांगू नाही शकत. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय हेच उच्च आहे. न्यायालयात प्रकरण चालू आहे, साक्षी पुरावे चौकशा. आम्ही न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप नाही करणार. केला तर तुम्ही परत म्हणाल राजकारण केलं, म्हणून न्यायालय त्याच्यात निर्णय घेईल काय घ्यायचं. म्हणजे सिंचनाच्या संदर्भात जो घोटाळा झाला त्याची केसेस दाखल केल्यात, गुन्हे दाखल कारवाई कुणावर नाही. कारवाई आम्ही नाहीच करत, तेच सांगतो. आपलाही गैरसमज आहे. कारवाई कोर्ट करणार आहे, सरकार नाही करणार. सरकारने कारवाई केली, केसेस कोर्टात नेल्या. आता कोर्टाला मानणार आहे का नाही तुम्ही, मी का नाही मानणार आहे? मग कोर्टाचा निर्णय येईल तो मान्य करू. दुसरं आणखी बापटसाहेब मला सांगा की ज्या म्हणजे पुणे किंवा या सगळ्या भागामध्ये ज्या प्रकारे तरुण जे आहे, नवी पिढी जी आहे, घराणेशाही जी आहे, ती इतर पक्षात पाहायला मिळते. म्हणजे विखे पाटील असेल, त्यांचा मुलगा आहे तो, नंतर विजयसिंग मोहिते पाटलांचे रणजित सिंग येत आहेत. या संदर्भात काय भाजपची काय भूमिका आहे? म्हणजे तुम्ही वारंवार टीका करता की गांधी घराणं जे आहे ते एवढी वर्ष राज्य करते, भाजपमध्ये तसं काही पाहायला मिळतं? असं आहे, भाजपमध्ये कार्यकर्त्याचा सन्मान असतो. निवडणुकीच्या तिकीट वाटपात सक्षमपणे निवडून येणारा हा एक क्रायटेरिया असतो. आणि त्याप्रमाणे खूप बॅलन्सने भारतीय जनता पार्टी सामान्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना उभं केलं. कोणाला आम्हाला काय वंशावळ होती, काय आमच्या घराण्याचा इतिहास होता, पण सगळी पदं दिली ना, भारतीय जनता पार्टीच करू शकते. हेच डिफरन्स. पण तुम्ही तेच दुसऱ्या पक्षातला उमेदवारी देऊन तुम्ही तेच करता. तुम्ही दोन्ही बाजूनी विचारू शकता आम्हाला. आज आम्हाला 48 जागा जिंकायच्या आहेत. असं काय 48 उमेदवार आयात करून नाही आणले भारतीय जनता पार्टीने. यादी बघा, 1-2 ठिकाणी तिथला मतांचा कौल, माणसं, कार्यकर्त्यांच्या मनात. आणि तुम्ही दिलीप गांधींना डावललं, अनिल शिरोळेंना डावललं, जो तुम्हाला डावललं वाटतं, असं नाही आहे. पक्ष नेतृत्व खूप सक्षम आहे, ते तुमच्या माझ्यावर चालत नाही. ते सगळ्याचा अभ्यास करून निर्णय घेतात, योग्य निर्णय घेतात. आमची तक्रार नाही तर तुमची असण्याचं काय कारण? माझा शेवटचा प्रश्न आहे. 4-4.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला शिव्यांची लाखोली वाहिली, जाहीर सभांमध्ये, संसदीय शब्दामध्ये वाहिली.
आता मतदारांना तुम्ही काय सांगणार आहात की ज्याच्या विरोधात आम्ही बोलत होतो त्यांनाच सोबत घेऊन प्रचारात येतोय? असं आहे की तात्विक मतभेद असू शकतात. माननीय उद्धवजींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात काही गोष्टी मांडल्या, आम्ही केल्या, त्यातल्या काही राहिल्या होत्या, अजूनही करू, काही टक्के राहतात. अर्ध्या तासात ते सगळं संपलं. नाही, संपू शकतं ना. शेवटी विचार आमचा एक आहे, लक्षात ठेवा, आणि हाच आमचा बेस आहे. त्यामुळे आम्ही आमच्या युतीचं एकत्रीकरण भावी काळातले प्रश्न सोडवणार आहोत. जुन्या काळातलेही सोडवले, सरकारला पाठिंबाच होता, कधी अविश्वास आणला होता. पण काम करत असताना वेगवेगळ्या पक्षाचं वेगळं म्हणणं असू शकतं, त्याप्रमाणे शिवसेना करत होती. चला बापट साहेब, आम्हाला तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. गिरीश बापट जे आहेत ते संसदीय कार्यमंत्री आहेत 5 वर्ष सरकारपासून, आणि विधानसभेतलं कामकाज ज्या पद्धतीने चालवतात तसं ते पुण्यामध्ये आहेत. विद्यमान खासदार जे आहेत त्यांचं तिकीट डावललं गेलं आणि गिरीश बापट यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये एक जो कार्यकर्त्यांचा जो विश्वास आहे तो बापट यांनी टिकवलेला आहे. कॅमेरामॅन नागेशसह विलास आठवले, TV9 पुणे.